दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते आपल्यासोबत आहेत। त्यांना आपण विचार मोहनजी, आज तुम्ही त्या दिवशी सभागृहामध्ये जो एक वैद्यकीय सेवेबाबत जो प्रश्न विचारला तर किती महत्त्वपूर्णता या शहरातील नागरिकांकरता? मुळात असं आहे की जे कामगार आहे, राज्य सरकारचे असो किंवा प्रायव्हेट कामगार असो, इथे जो ESSIचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीच्या व्यवस्था आहे, सगळ्या व्यवस्था विस्कळीत झालेल्या आहे आणि त्याच्यामुळं इथे जे डॉक्टर्स पाहिजे, जे स्पेशलिस्ट पाहिजे ते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेले आहे। त्याच्यामुळं ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांना काही याचा हे नाही लेनदेन, सामान्य माणसाशी कसं वागणं, कसं बोलणं, त्यांच्याशी कसा व्यवहार असणं, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर 60% जागा कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरलेल्या आहे। चतुर्दश श्रेणी कर्मचारी, तृतीय श्रेणी कर्मचारी हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत। त्याच्यामुळं ते ज्या आत्मीयतेनं काम केलं पाहिजे त्या संस्थेकरता असं त्यांना वाटत नाही आणि खऱ्या अर्थानं ज्या कंपन्या जे राज्य सरकार ज्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रति त्यांना रिलीफ मिळण्याकरता त्या हॉस्पिटलला निधी देतो, पैसे देतो आणि हे इकडे फक्त उधळपट्टी चालू आहे। त्याच्यामुळं औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न उभा केला। खऱ्या अर्थानं पहिले जोपर्यंत ESS हॉस्पिटल सरकार चालवत होते तोपर्यंत ठीक होतं, जेव्हापासून सोसायट्यांना हे दिलं आहे त्याच्यामुळे सर्व काम विस्कळीत झालं आणि निश्चितच येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून हे पूर्णत्वास नेण्याकरता रेग्युलर भरती तिथे कशी होईल आणि रेग्युलर तृतीय श्रेणी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, डॉक्टर्स, बाकी परिचारिका सगळ्या हे त्यांची भरती करून तिथे जेव्हा भरतील त्याच वेळेस ते हॉस्पिटलची अवस्था सुधारेल याचा मला विश्वास आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात ह्या वैद्यकीय सुविधांच्या संदर्भात जे करता येईल ते सरकारने करावं एवढं चांगलं आहे। विरोधी पक्षनेतेपद नाही आहे आणि सभागृहामध्ये खातेवाटपसुद्धा झालेलं नाही, याकडे कसं बघता आपण? मुळात असं आहे की भारतीय जनता पक्ष युती सरकार आहे, काही इथे कोंबडा बाजार नाही। मग त्या सगळ्यांना माहीत आहे की सरकार जी बनली आणि जो वेळ पाहिजे होता, जे मंत्रालय घोषित केलं, थोडं बहुत राहते छोटं मोठं, हे सरकार आता आज अधिवेशन संपल्यानंतर निश्चितच उद्या परवापर्यंत तुम्हाला सगळ्यांना खात्याच्या संदर्भात सगळं करणार आहे। सर, दक्षिणमध्ये आपण आपले बरेच कामं आपण विधायक म्हणून केलेले आहेत। सगळ्यात मोठा कोणता प्रश्न आज नागपुरामध्ये दिसतो आहे आपल्याला, ज्याची मांडणी आपण सभागृहात करणार आहात का? मुळात सगळ्यात मोठा प्रश्न स्वच्छतेचा, साफसफाईचा आहे आणि ज्या पद्धतीनं प्रायव्हेट कंपन्यांना काम दिलं आहे त्यांची जी भूमिका आहे, ज्या AG असो, BVG असो, यांनी त्या कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी कचरा संकलन करायला पाहिजे ते कुठेतरी कमी पडत आहे आणि त्याच्यावर महानगरपालिकेच्या आपले कमिशनर आयुक्त यांनी विशेषत्वाने लक्ष द्यावं, सरकारने लक्ष द्यावं, जेणेकरून शहरातला कचरा हा त्वरित बाहेर कसा जाईल याची काळजी घ्यावी आणि ज्या पद्धतीचं ॲग्रीमेंट या कंपन्यांशी केलं आहे तत्कालीन महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा व्हायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं मला वाटतं। तर आपण ते दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते ज्यांनी असं सांगितलेलं आहे की कशा प्रकारची ही कारवाई जी आहे ही मनपाचे जे आयुक्त असलेल्या किंवा संबंधित जे पदाधिकारी आहे त्यांच्यावर ही व्हायला पाहिजे, कारण मग ते वैद्यकीय सेवांच्या संदर्भात बोलले की कंत्राटीवर हे सगळं कामकाज चालवलं जातं, त्यामुळे पूर्णत्वाने हे लोक काम करत नाही, कुठेतरी अडचणी निर्माण होतात आणि स्थानिक इथले जे विद्यार्थी आहेत, जे गरजू लोक आहेत, जे क्वालिफाय करतात त्या पदांवर त्यांना पदंसुद्धा मिळालेले नाही, त्यामुळे फार मोठं हे संकट आहे आणि हे कुठेतरी टाळण्यासाठी आणि जी गळचेपी जी होती आहे ती दूर करण्यासाठी म्हणून दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सभागृहामध्ये आवाज उचललेला आहे। आज शेवटचा दिवस आहे, आता त्यांच्या या आवाजाला किती न्याय मिळतो हे मात्र बघणं तेवढंच गरजेचं आहे। नागपूरच्या विधानभवन परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AHN न्यूज नागपूर।